सर्व मान्यवरांना पाहुण्याला विनंती आहे साहेबांचं आगमन या ठिकाणी झाले. कृपया आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अहमदपूर तालुक्यातील मंडल कार्यालय या सर्वांचा बांधकामाचा भूमिपूजन समारंभ एकाच ठिकाणी या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्याच्या शुभहस्ते हा भूमिपूजन समारंभ संपन्न होतो आहे असे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. श्रीफळ फोडून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सांगतो हॅलो लावले अगरबत्ती लावले तिकडे लावले फोकस हो हो जा मी तुला टाकेल ताजा फोडलो का फोडलो फोडलो तुम्ही फोडो टोटल 19 आहे इथलं सांगायचं हो चलो चलो ओके हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील सहकार मंत्री सन्माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे. त्यांच्या सभेमध्ये उपविभागीय अधिकारी बरोबर आहे करेक्ट आहे या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मंडळ अधिकारी मंडळ मराठी मंडळ बरेच गावातील एक पोलीस आहे. अच्छा तालुक्यात खालीकर मध्ये पैसे पण नाही म्हणून आता कसा म्हणून आमचे का रस्ते होणार गेले. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे. अहमदपूर तालुक्यातील कार्यक्रम करायचा
हॅलो दोन मिनिट बोलतो. हॅलो अहमदपूर तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय यांचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे. या प्रसंगी साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. ज्यांच्या शुभ हस्ते या भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे असे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सन्माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आहे डी के जाधव साहेब यांना की आपण आदरणीय साहेबांचं स्वागत करायचं आहे. डी के जाधव साहेब आपल्याला सहकार मंत्री सन्माननीय नामदार श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी डी के जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आणखीन विकास कामं करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे. अमित जाधव आणि डी के जाधव दोघे या ठिकाणी उपस्थित आहेत. यानंतर सन्माननीय देशमुख साहेब यांचा सन्मान होतो आहे. यानंतर सर्वांच्या वतीनं साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. तालुक्यामध्ये 15 मंडळ तलाठी आणि 4 मंडळ अधिकारी असे एकूण 19 मंडळ अधिकाऱ्यांच्या त्याच्यापैकी तहसील ऑफिसमधल्या मंडळ अधिकाऱ्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले दिलीपरावजी देशमुख साहेब, एसडीएम मॅडम लटपटे मॅडम, तहसीलदार पांगरकर मॅडम, लातूरचे तहसीलदार जाधव साहेब, अहमदपूरचे बीडीओ माने साहेब, लातूरचे बीडीओ श्री वंगवाडजी, खात्याचे अधिकारी भोसले साहेब, शिवानंदजी हेंगणे, तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, शहराचे अध्यक्ष आदरभाई बागवान, माजी सभापती सुयोध खांडेकरजी, उपस्थित असलेले माजी नगरसेवक, पत्रकार मित्र, उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, 4 मंडळ अधिकारी आणि 15 तलाठी या ठिकाणी आताच आपण या कामाचं उद्घाटक या नात्याने उद्घाटन झालं असं जाहीर केलं की जेणेकरून आपल्याला अधिकाऱ्याला सोयीचं होईल, जनतेला सोयीचं होईल. कारण त्यांना जागा नसल्यामुळे ते कुठेतरी दुसरीकडेच बसायचे, लोकांना वाटायचे की येत नाहीत मंडळ अधिकारी. अशा प्रकारचा समज गैरसमज लोकांमध्ये होत होता. शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला. हा निर्णय जो आहे ते गेल्या 24चा आहे, इलेक्शनच्या अगोदरचा आहे, पण ते सगळी प्रक्रिया व्हायला उशीर झाला. त्याच्यामुळे आज आपण सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि भोसले साहेबांना जिथे पुढचे जिथे ज्या गावामध्ये झालेले आहेत त्या ठिकाणी आपण वर्क ऑर्डर देऊन त्यांची मंजुरी झालेली आहे, कामाला सुरुवात करावी अशा प्रकारची त्यांना विनंती करतो. आणि या तालुक्यामध्ये जे ऑफिसेस केले आहेत आपल्या सगळ्याची सोय व्हावी, अधिकाऱ्याला तिथं बसता यावं, प्रश्न सोडवता यावेत अशासाठी आता आज आपण ज्या बिल्डिंगमध्ये काम करणार आहोत ते प्रशासकीय इमारत सगळ्याच्या सोयीची झालेली आहे. पंचायत समिती देखील आता होणार आहे एक 4-5 महिन्यामध्ये. आणि नगरपालिकेचं देखील थोडं काम राहिलंय, पोलीस विभागाचं काम होत आलंय, अॅनिमल हजबंडरीचं आहे. कालच पेपरला मी वाचलो बातमी की अहमदपूरच्या बसस्थानकाकडे काही दुर्लक्ष झालंय. तर तसं नाही, दुर्लक्ष नाही, ठीक आहे, काही गोष्टी साफसफाई नसरी नाही म्हणत नाही, तिच्याकडे प्रशासन लक्ष देईल, पण ते कामं सगळे मंजूर झालेले आहेत. पहिलेचा जो गाला होता त्याच्यामध्ये गाला मोठा केलाय, कॅन्टीन छोटं होतं, आता संख्या वाढल्या, त्याच्यामुळे कॅन्टीन देखील पाठीमागे घेऊन मोठी करतोय. आणि समोरचं कॉन्क्रिटीकरण आहे ते मी थोडं म्हणलं की उन्हाची तीव्रता का खूप आहे, थोडंसं थांबा थोडा महिना, कारण पाऊस जून सुरू झाला की चालू करा. मागे जेवढे काही आपण उद्घाटन केले होते गायकवाड साहेब, मग शिरूरचा असेल, आमच्या अहमदपूरचा असेल,
चाकूरचं असेल, नळेगावचं असेल आणि किनगावचं असेल, सगळे कॉन्क्रीटकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. मागल्या वेळेस या बिल्डिंगसाठी आम्ही प्रयत्न केला होता, पण त्याला पाडायची परवानगी भेटत नव्हती म्हणून ते तसंच ठेवलंय आणि आहे त्याच्यामध्ये सुशोभीकरण करतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीवर 5 गाड्या आल्या, अजूनही 5 गाड्या येणार आहेत. अशा प्रकारचं आपल्या मतदारसंघात विकासाच्या कामाचा धडाका सरकारने लावलेला आहे. हे कामं सगळे व्हायला अजून 7-8 महिने, काही ठिकाणी वर्ष लागेल. आपल्या तांबट सांगलीचा तो 12 किलोमीटरचा रस्ता अंधुरीला तो काम चालू आहे, त्याला पूर्ण व्हायला बराचसा कालावधी लागणार आहे. किंवा मग इथला आनंदवाडीचा आहे, तो देखील अजून सुरुवात झाला नाही. चोपडी तो देखील 15 किलोमीटरचा रस्ता आहे, शिरूरपासूनचा एलादी उमरगापर्यंत आणि पुढे खरबवाडीपर्यंत. आणि चाकूर तालुक्यामध्ये 8 ते सुगाव आणि आनंदवाडी, 38 ते आनंदवाडी असे 4 रस्ते त्यावेळेस होते. आणि बाकीचं बाबळदारा, 38 ते बाबळदारा रस्ता हे मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये होते. अशी अनेक कामं आहेत, त्या उर्वरित कामं नंतरच्या टप्प्यामध्ये मंजूर करून आपल्या तालुक्यातल्या दळणवळणाची व्यवस्था आपण चांगल्या प्रकारचे करून घेण्याचं काम आपलं प्रशासन करत आहे. आजच आपल्या खात्याचा GR पडलेला आहे. सेक्रेटरी लोकांचा जो प्रश्न होता, खूप मोठा प्रश्न होता, त्याच्या प्रकारच्या बैठका आमच्या झाल्या. त्या ठिकाणी सचिव लोकांकडून काही आम्ही त्यांच्या सूचना मागून घेतल्या होत्या आणि त्याच्यावर देखील साधक बाधक चर्चा करून अनेक गट सचिवाच्या जागा नाहीत आहेत, त्याच्यामुळं त्या सगळ्या कारवाया पूर्ण झालेल्या आहेत. आणि तो GR देखील आजच माझ्या माहितीपर्यंत पडलेला आहे. म्हणजे सोसायटीचं देखील काम आता चांगल्या पद्धतीने आणि जलगतीनं करायचं. हे वर्ष म्हणजे सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली आज आपण देशामध्ये आणि राज्यामध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून अनेक कामं आपल्याला करायचे. इथे आम्हाला सहकार भवन देखील बांधायचे. तिथला रस्ता एक राहिला आहे, तो BNCचा आहे का नगर पंचायत आहे, कुणाचाही असू जा, करणार तर आपणच आहोत. ज्यांच्याकडे असेल तो रस्ता, इथून गिरबडे साहेबाकडचा तो राहिलेला रस्ता आपल्याला करायचे आहे. आणि मतदार या शहरातले राहिलेले रस्ते देखील उर्वरित पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकारचं काम आपल्याला करून ज्या लोकांनी आपल्याला एवढा मोठा आशीर्वाद दिला त्यांना विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि काम देखील चांगलं करून घ्यावं अशी भोसले साहेबाला विनंती करून घेतो. गुत्तेदारालाही सांगतो की बाबा चांगलं काम करा, मार्जिन कमी भेटलं तर भेटलं, दुसऱ्या कामात अजून काढायचा प्रयत्न करू. पण लगेच काम केलं. मागल्या वेळेस आपले पोलीस इमारत 25 कोटी रुपयाचं बांधकाम केलं. पहिला पाऊस पडला का नाही ती वरून गोळला. आम्ही गायकवाड साहेबांची क्लिप वाचली आणि DPTCमध्ये चर्चा केली. म्हणलं काय प्रकार आहे, कोण बघताय आम्हाला माहित नाही. पण वर्ष बी झाला नाही, पाऊस सुरू झाला, आभाळ आलं तर गोळालं. म्हणलं मग आमची टेक्नॉलॉजी काय चुकीची आहे का काय हुलालंय म्हणून याच्याकडे देखील आपल्याला सगळ्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि जे काम करते त्यांनी देखील कोणी बघावं अशातला भाग नाहीच. आपली ओळखच काम असली पाहिजे. मला सांगा, आज राजस्थानचे लोक असतील, गुजराती लोक असतील, ते बघा, कुणी असू मालक नसू, फरशीचं काम करताना एक तुकडा चांगला कटिंग करतात, ज्यात वेस्ट कसं होणार नाही. तशा पद्धतीनं जे काही काम कोणी करणार आहे. आज मला सांगा, मी आता मंत्री आहो, एवढं धावपळ द्यायची काय गरज होती? पण नाही, आपण वेळ दिला होता. पुन्हा 5-6 दिवस नाही आहे, एकदा आढावा घेतला पाहिजे. खत किती आहे, पाणी पुरवठ्याचं काय चाललंय, त्या सगळ्या गोष्टीची घ्यायची. सकाळी 11ची वेळ दिली होती त्यांना, पुन्हा म्हणलं की 4 वाजता देऊ, पण तरी 4 वाजेपर्यंत पोहोचू शकलो नाही. पण मला आज बैठक घ्यायची आहे, मला आज मुंबईला जायचं आहे. पुन्हा 7 तारखेपर्यंत मी नाही, 7 आणि 8 2 दिवस आहे पुन्हा. त्याच्यानंतर 9, 10, 11 3 दिवस नाही. त्याच्यामुळं मतदारसंघाकडे बी दुर्लक्ष होता कामा नाही. अशा प्रकारचं काम आपल्याला तुमच्या सहकार्यातून करायचे आहे. म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. जय आवाज बहुजनांचा.